नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्यांनी ग्रुप डी चे फॉर्म भरलेले आहे आणि त्यांना एक्झाम द्यायची आहे. तर ग्रुप डी चे फॉर्म भरणारे असे भरपूर स्टुडंट आहे ज्यांना त्याबद्दल डिटेल नोटिफिकेशन माहितीच नाहीये. फक्त वॅकन्सी आलेली आहे आणि कुठेतरी कामाला लागायचं आहे, कुठेतरी आपल्याला एक्झाम द्यायचीच आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जॉब करायचाच आहे. गव्हर्नमेंट आपल्याला हवंच आहे. है ना, सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमुळे फॉर्म भरलेले आहे. अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना जाणून घ्यायचं आहे की नक्की ग्रुप डी ही काय आहे. ठीक आहे, आपण ग्रुप डी म्हणतो लेवल फर्स्ट आहे, लेवल 1 ची ही एक्झाम आहे. रेल्वे जी आहे ही आपली एक्झाम 4 ग्रुपमध्ये कंडक्ट करते, जसं की ए, बी, सी अँड डी. तर डी ग्रुप आपण बोलतो ना डी ग्रुप. सो ही ग्रुप डी ची जी एक्झाम आहे ही लेवल 1 ची एक्झाम आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच तुमची एक्झाम घेतली जाते. बाकी ज्या तुमच्या ग्रुप सी च्या एक्झाम आहे, जसं की एएलपी झालं, एनटीपीसी झालं, हे सगळ्या सी च्या एक्झाम आहे. तर यामध्ये तुमच्या 2 सीबीटी होतात, म्हणजे 2 तुमच्या इथे टेस्ट घेतल्या जातात. तर ग्रुप डी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा ग्रुप डी चा डिटेल व्हिडिओ आहे. यामध्ये मी तुम्हाला तुमचं शिक्षण किती हवं तर तुम्ही ग्रुप डी ला फॉर्म भरू शकता, त्यासोबत तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि तुमची टेस्ट कशी होणार आहे हे सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा ज्यांना ग्रुप डी चे फॉर्म भरायचे आहे किंवा हे पेपर पास करायचे आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं असतं क्वालिफिकेशन. जेव्हाही तुम्ही कुठल्याही फॉर्म बद्दल विचार करतात किंवा कुठल्याही जॉब बद्दल विचार करतात, तेव्हा त्या जॉबसाठी आपण इलिजिबल आहात का हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, सो तुम्हाला जर ग्रुप डी साठी फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपलं तेवढं शिक्षण आहे का. आता ग्रुप डी म्हटलं तर ग्रुप डी एकदम 10th लेवललाच आहे, पण एनटीपीसी, एएलपी झालं किंवा तुम्ही जर एसएससी चा फॉर्म भरायचा विचार केला तर त्याच्यामध्ये सीजीएल वगैरे असतं. सो ते ग्रॅज्युएट लेवलचं आहे. तर मी कुठल्याही फॉर्म बद्दल सांगत आहे तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल की मला गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करायचंय, गव्हर्नमेंटच्या एक्झाम द्यायच्या आहे, तर त्याचा काही क्रायटेरिया असो, त्याचं काहीतरी शैक्षणिक पात्रता असते. सो आता ह्याची एज्युकेशनचं काय क्वालिफिकेशन तुम्हाला लागतं हे बघून घ्या. आता इथे तुम्हाला इलिजिबिलिटी दिलेली आहे, याचा अर्थ की तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागेल. 10th पास आणि आयटीआय. 10th तुमची पास पाहिजे किंवा आयटीआय तुमचा हवा. ठीक आहे, आता किंवा याच्यावरती मी यासाठी जोर देत आहे कारण याचे भरपूर आपण कोर्ट केस वगैरे बघितलेली आहे. 10th लेवल पण इथे लागते आणि आयटीआय वाल्या मुलांनी पण फॉर्म भरलेले होते, है ना. तर अशा पद्धतीने तुम्ही 10th पास हवा किंवा तुमचा आयटीआय झालेला हवा. तुम्ही 10th पास असालच आणि आयटीआय पण ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे ते ग्रुप डी चे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पोस्ट. आता याच्यामध्ये पोस्ट कोणती असणार आहे तुम्हाला हे माहिती आहे की जर तुम्ही एएलपी साठी फॉर्म भरला, म्हणजे जसं की आपण ग्रुप सी चा विचार केला तर तुम्ही एएलपी म्हणजे असिस्टंट लोको पायलट साठी फॉर्म भरला तर तुम्ही काय करणार आहात, जसं की पायलट असतात जे काय करतात प्लेन उडवतात, तशाच पद्धतीने तुम्ही रेल्वे चालवणार आहात. मग तुम्हाला माहिती हवं की ग्रुप डी ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरत आहात नेमकं तिथे तुम्हाला करायचं काय आहे. नुसतं पेपर पास नाही व्हायचंय, तुम्हाला जॉब काय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला इथे ट्रॅक मेंटेनर व्हायचं आहे. ठीक आहे, हेल्पर व्हायचं आहे. काय व्हायचं आहे, ट्रॅक मेंटेन करणारे जे काही असतात, ठीक आहे, ते तुम्ही ग्रुप डी ने मिळवू शकतात. ओके, त्याच्यानंतर असणार आहे तुमचा एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न कसं असतो तर सीबीटी फर्स्ट. तुमचा फक्त एकच सीबीटी होते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ही फक्त एकच एक्झाम तुमची होते. असं नाहीये की इथे तुम्हाला 2 एक्झाम द्यावं लागणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते, 100 मार्क्स साठी तुमची ही एक्झाम होते, ते आपण पुढे बघणारच आहोत. फक्त एक एक्झाम होते. आणि दुसरं म्हणजे बघा, आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे रनिंग आणि वेट लिफ्टिंग. याचा अर्थ काय होतो की तुमचं धावणं, जसं की पोलीस भरतीमध्ये जसं ग्राउंड असतं त्याच पद्धतीने इथेही ग्राउंड आहे, पण पोलीस भरतीच्या लेवलचं नाही. ठीक आहे, पोलीस भरतीला तुम्हाला खूप मेहनत करायची ग्राउंडला, तसं इथे नाहीये. इथे मुलांचं आणि मुलींचं वेगळं आहे. ठीक आहे, आता मुलांना समजा, मी उदाहरण देते हा, समजा मुलांना जर 4 किलो वजन घेऊन पळायचं असेल तर मुलींना 3च किलो वजन असेल. उदाहरण दिलेलं आहे मी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रनिंग आणि वेट लिफ्टिंगचं इथे तुमचं होणार आहे. ओके, त्याच्यानंतर स्टार्टिंग सॅलरी. तुमची जी सॅलरी आहे ही स्टार्टिंग आहे 18,000 प्लस, पण त्याच्यामध्ये सगळे अलाउन्सेस जोडलेले असतात आणि ते वाढतातच आपोआपच. ओके, त्यानंतर बघा पॅकेज. आता तुम्हाला फॅसिलिटीज काय काय मिळते ह्याच्यामध्ये, तर तुम्ही जर रेल्वेमध्ये जॉब करत असाल तर तुमचा तो सिक्युअर जॉब असतो आणि त्याच्यात तुम्हाला भरपूर काय मिळतात, फॅसिलिटीज मिळतात. बघा, रेल्वे क्वार्टर्स, मेडिकल बेनिफिट्स,
फ्री पास हे सर्व तुम्हाला कशात मिळून जातं, रेल्वेच्या जॉबमध्ये. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की एज्युकेशन, मूळ मुद्दा काय होता आजचा सांगण्याचा, एज्युकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरले त्यांच्यासाठी महत्वाचं आहे एज्युकेशन, आणि ज्यांचे फॉर्म भरले गेलेले आहेत, जे आता एक्झाम देणार आहे 17 नोव्हेंबरला, त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही जॉब काय करणार आहात. ठीक आहे. तुम्हाला तो जॉब करता येईल का, तुम्हाला तो जॉब आवडतो का, हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकदा आपण ओव्हरव्ह्यू बघून घेऊ की ग्रुप डी काय आहे. ग्रुप डी कोणाद्वारे कंडक्ट केली जाते, तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्याला तुम्ही RRB म्हणतात, त्याच्याद्वारे हे जी एक्झाम आहे ही कंडक्ट केली जाते. आता पोस्ट, इथे भरपूर पोस्ट आहे ज्याच्यासाठी आपण फॉर्म भरलेले आहे, जसं पॉइंट्समॅन, असिस्टंट, ट्रॅक मेंटेनर. ठीक आहे. आता भरपूर जणांनी पॉइंट्समॅन साठी फॉर्म भरलेले आहे. जेव्हा ग्रुप डी ची वॅकन्सी बद्दल आपल्याला कळलं होतं त्याच वेळेस मी तुम्हाला पोस्टचे डिटेल सांगितली होती. पॉइंट्समॅन असेल तर तुम्ही कुठे फॉर्म भरा, ठीक आहे, कुठे त्याच्या जागा जास्त आहे, तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही कुठे फॉर्म भरा, हे देखील व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. सो तुम्ही नसेल बघितलं तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर वॅकन्सीज किती होत्या, 32,000 प्लस 32,438 इथे दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आता एक्झाम तुमची सप्टेंबरला होणार आहे. ठीक आहे. इथे एक्झाम तुम्हाला सांगितलेली आहे 17 नोव्हेंबर, सप्टेंबर नाही, सॉरी, 17 नोव्हेंबरला तुमची एक्झाम शेड्यूल आहे. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, आता आपण बघणार आहोत की सिटी तुमची कधी तुम्हाला कळेल की कुठल्या एक्झामसाठी आपल्याला कुठे जायचं आहे, हे 10 दिवसाआधीच सांगितलं जातं. तर सिटी कधी कळणार आहे तुम्हाला, 10 दिवसाआधी. म्हणजे तुमची जर एक्झाम 20 तारखेला असेल तर 10 तारखेला तुम्हाला ते पूर्ण डिटेल सांगतील की कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला जाऊन काय करायचे, एक्झाम द्यायचे. ऍडमिट कार्ड तुमचं येणार आहे 4 दिवसाआधी. 17 नोव्हेंबर पासून तुमच्या पेपरला सुरुवात होणार आहे. तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे ते 11-12 तारखेपासून यायला सुरुवात होईल. ठीक आहे. एक्झाम डेट इथे मेन्शन आहे 17 नोव्हेंबर, एंड ऑफ डिसेंबर. 17 नोव्हेंबर पासून तर डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत, डिसेंबर 2025च्या एंडिंग पर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, वॅकन्सी 32,000 प्लस होत्या, बट खूप जणांनी इथे फॉर्म भरले होते. त्याच्यावर तुम्ही लक्ष नका देऊ, यावर तुमचा फोकस नसला पाहिजे, कारण आपल्याला एकच जागा हवी आहे, त्यासाठीच आपल्याला मेहनत करायची आहे. आता बघा, सिलेक्शन प्रोसेस, निवडक प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी आहे, तर सगळ्यात आधी होईल तुमची सीबीटी फर्स्ट. सिलेक्शन प्रोसेस महत्वाची आहे. सगळ्यात आधी सीबीटी फर्स्ट होणार आहे. मग ह्या सीबीटी फर्स्ट मध्ये तुम्हाला काय सिलेबस आहे किंवा कोणते विषय किती मार्काला आहे हे देखील आपण बघणार आहोत. तर बघा, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, एकच टेस्ट होते. त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होते, जसं की मी तुम्हाला म्हटलं रनिंग अँड वेट लिफ्टिंग ही फिजिकल टेस्ट होणार. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार. ठीक आहे. तुमचे जे डॉक्युमेंट हवे आहे ग्रुप डी साठी ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे, व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत सगळे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल आणि आतापर्यंत बघितलंच नसेल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक पोस्टचा डिटेल व्हिडिओ इथे बघायला मिळेल. ओके. तर अशा पद्धतीने तुमची निवडक प्रक्रिया असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. जे विद्यार्थी 17 तारखेला आता जाणार आहे एक्झाम देण्यासाठी, हे देखील लक्षात ठेवायचं की डॉक्युमेंट तुमचे क्लिअर पाहिजे. ठीक आहे. सगळे डॉक्युमेंट तुमचे क्लिअर पाहिजे, तुमचा अभ्यास प्रॉपर झाला पाहिजे, तुम्ही फिजिकली फिट हवे, कशासाठी, रनिंग वगैरे साठी. ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती अजून डिटेल हवी असेल तर तुम्ही बघू शकता. आता बघा, एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न ही महत्वाचा आहे. आता जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, याला 20 प्रश्न येतात तुमचे 20 मार्कासाठी. करंट अफेअर जे आहे याच्यासाठी तुम्हाला 20 प्रश्न येतात, 20 प्रश्न 20 मार्क. ओके. त्यानंतर रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्क्स. ठीक आहे. मॅथेमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्क्स. जनरल सायन्स 25 प्रश्न 25 मार्क्स. अशा पद्धतीने टोटल तुमचे 100 प्रश्न 100 मार्कासाठी. आणि हे किती वेळ चालणार आहे एक्झाम तुमची, 90 मिनिटं. ठीक आहे. ही जी एक्झाम आहे ही 90 मिनिट चालणार आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला अभ्यास फक्त ह्या 3 गोष्टीचा जास्तीत जास्त करायचा आहे. इथे जे सायन्स आहे याला जास्त वेटेज दिलेला आहे, डायरेक्ट 25 मार्क्सचा. ओके. आणि तुम्हा सगळ्यांचं सायन्स
एकदम छान आहे, कारण आपण ते आधीपासून शिकत आलेलो आहोत. जसं शाळेपासून, स्कूल टाईमपासून तुम्ही जनरल सायन्सचा अभ्यास करता आहे. सो बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये रिव्हिजन करायची आहे. थोडंफार लेव्हल अप झाली असेल, तर तुम्हाला ते फक्त काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला सायन्स सोपं जातं. ग्रुप डीसाठी सायन्स जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर तुमचे हे बाकी सब्जेक्टला ते कव्हर करू शकतं. अभ्यास अशा पद्धतीने करा, की एक तरी सब्जेक्ट तुमचा इतका प्रॉपर झाला पाहिजे, की दुसऱ्या सब्जेक्टला त्यांनी काय केलं पाहिजे, कव्हर केला पाहिजे. ठीक आहे. करंट अफेअर 2 वर्षाचे करायचे आहेत. ओके. नॅशनल लेव्हलचे 2 वर्षाचे करंट अफेअर तुम्हाला माहिती पाहिजे. रिझनिंग 30 मार्काला येतं, मॅथेमॅटिक्स 25 ला येतं. याचा चांगला स्टडी करा, कारण रिझनिंग, मॅथ आणि सायन्सच तुम्हाला स्कोर देणारा सब्जेक्ट आहे. सगळ्यात जास्त स्कोरिंग तर सायन्सच आहे. तर जनरल सायन्स मीच तुम्हाला शिकवते आपल्या ह्या चॅनलवरती. त्याचे लेक्चर सुद्धा युट्यूबवरती सुरू झालेले आहेत. तर दररोज 10 वाजता युट्यूबवरती आपले हे लाईव्ह लेक्चर असतात सायन्सचे, तुम्ही बघू शकतात. ओके. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ, आय होप, मी आशा करते की तुम्हाला समजला असेल. यामध्ये आपण ग्रुप डी बद्दल डिटेल माहिती घेतलेली आहे, की ग्रुप डी ची जी एक्झाम आहे ती कोणत्या बोर्डद्वारे घेतली जाते. आरआरबी द्वारे ही घेतली जाते. आता आरआरबी 4 ग्रुपने एक्झाम काढतो, तर ही ग्रुप डी म्हणजे डी एक्झाम आहे. लेवल 1 ची एक्झाम आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे, तुम्ही कशाचा अभ्यास करायचा आहे, त्यासोबत तुमची निवडक प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, हे सर्व ग्रुप डीटीची डिटेल माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा. ज्यांना ग्रुप डी ची एक्झाम द्यायची आहे त्यांच्याकडेही शेअर करा, आणि जे आता एक्झाम त्यांची जवळ आलेली, ज्यांनी ऑलरेडीच फॉर्म भरून टाकलेले आहे, त्यांच्याकडे सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. तर पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत आणि नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.